नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेतील माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी एक प्रकरण उघडकीस आणलं आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली. खरं तर कोल्हापूर महानगरपालिकेचा आजवरचा कारभार आणि त्या कारभारातून तयार झालेला ढपला हा शब्द हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज जेव्हा मी ठरवलं की कोल्हापूर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे बजबज पुणे या विषयावरती संवाद प्रतिवादचा एक एपिसोड करूया, त्यावेळेला मला काही जण म्हटले कशाला, काय उपयोग होणार आहे. पण मी उलटा असं म्हटलं की किमान या कोल्हापूर महानगरपालिकेमधला भ्रष्टाचार, टक्केवारी आणि तिथं ज्या पद्धतीनं अंधाधुंद कारभार सुरू आहे हे लोकांसमोर मांडल्यानंतर कदाचित लोक अधिक जागृत होतील आणि जर जनमताचा दबाव वाढला आणि कुणाला तर जनाची नाही मनाची वाटली आणि एखाद्याला जरी वाटलं की अरे आपण चुकीचं वागतोय, चुकीचं काम करतोय, तर तेवढा एक जरी माणूस कुणी असा निघाला तरी आजच्या या एपिसोडचं सार्थक झालं. काय झालंय की गेल्या काही वर्षामध्ये, गेल्या 5 वर्षामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थानं अधिकार राज सुरू आहे. महापालिकेची निवडणूक झालेली नाही. आजपर्यंत काही कारभारी नगरसेवक आणि अधिकारी यांचं साटलोटं होतं आणि त्यातून महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं झाली असं वेळोवेळी उघड झालेलं आहे, चर्चा झालेली आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये सभागृह अस्तित्वात नसताना या प्रशासनाच्या कानात वारं शिरलेलं आहे. 5 वर्षामध्ये म्हटलं तर या अधिकाऱ्यांना खूप काही चांगलं करण्यासारखं होतं. म्हणजे महानगरपालिकेचे आयुक्त किंवा प्रशासक जे आहेत त्यांनी जर मनात आणलं असतं तर या कोल्हापुरातले अनेक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागले असते. पण इच्छाशक्तीचा अभाव आणि आपल्याला नेमून दिलेलं तेवढंच काम नियमात कसं करायचं आणि त्यातूनही पुन्हा अर्थ कसा शोधायचा, ही जी एक मानसिकता बनलेली आहे, ही जी वृत्ती बनलेली आहे, त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिका म्हणजे बजबज पुढे झालेली आहे. या एका अतिशय संवेदनशील आणि गंभीर विषयावरती जबाबदारीनं बोलण्यासाठी आज मी आमच्या स्टुडिओमध्ये काही मान्यवरांना बोलवलं आहे. सर्वप्रथम मी आमच्या स्टुडिओमध्ये बोलवलेले सत्यजित उर्फ नाना कदम यांचं स्वागत करतो. नमस्कार. आर्किटेक्ट आणि इंजिनियर असोसिएशनच्या माध्यमातून काम केलेले आणि ज्यांनी चूकला चूक, बरोबर ते बरोबर अशी परखड भूमिका घेतलेली आहे असे माजी अध्यक्ष नंदकुमार घाडगे. नमस्कार. आणि दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार, आमचे मित्र मार्गदर्शक भारत चव्हाण. तिघांचंही स्वागत आहे. खरं तर हा एपिसोडचा विषय असा आहे की याच्यामध्ये काय काय बोलायचं आणि काय काय बोलायचं नाही किंवा काय काय गोष्टी बोलता येणार नाही याचाही आपल्या सगळ्यांना विचार करतोय. बऱ्याच गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत पण सगळ्या गोष्टी उघडपणे बोलता येत नाही. पण भारत चव्हाण, मी तुमच्यापासून सुरुवात करणार आहे कारण तुम्ही या सत्यजित कदम यांनी जे काही श्रीप्रसाद वराळेचं प्रकरण बाहेर काढलं आणि 85 लाख रुपयाचं बिल त्यांना दिलं, ते योग्य की अयोग्य ह्याच्याकडे आपण नंतर जाऊया. पण मुळात ते बिल मंजूर करताना ज्या ज्या महापालिकेतील अधिकाऱ्यांनी पैसे खाल्ले, ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केला त्याची यादी त्या ठेकेदारानं स्पष्ट केलेली आहे. वेळोवेळी तत्कालीन शहर अभियंत्यांना 2% 1,20,000, प्रज्ञा गायकवाडांना 1,20,000, 60,000 उपशहर अभियंत्यांना पवड्या अकाउंटमध्ये प्रत्येकाला लाखाला 100, ऑडिटमध्ये प्रत्येकाला म्हणजे तिथं सगळा धरला तर 30 लाख, अतिरिक्त साहेबांना 60,000 रुपये असे हे बिल मिळण्यासाठी रितसर पैसे देऊन हे माझं बिल अदा झालेलं आहे. त्याच्या काही खोट्या सह्या नाहीत. खोट्या सह्या असल्या तरी ऑनलाईन बिल कसं पास झालं याची त्यांनी चौकशी करावी. त्याच्यानंतर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडमनी एक चौकशी समिती नेमलेली आहे. त्या चौकशी समितीमध्ये ज्यांना नेमलेलं आहे त्यांची नावं वाचल्यावरती डोक्याला हात मारून घ्यावं असं वाटतं. त्यामुळे तुम्ही त्याच्यावर अतिशय परखडपणे विश्लेषण केलं आहे, ते मला तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. मी ते वाचलेलं आहे, ते ऐकायचं आहे मला. आता सत्यजित कदमांनी जो आरोप केलेला आहे ते आता याची चौकशी होईल. ह्याच्यामध्ये कसं आहे, बिल काढण्याची जी प्रोसेस आहे ही एखाद्या ठेकेदारानं काम केले का नाही याचे मोजमाप पुस्तक असतं. म्हणजे त्याला आपण MB म्हणतात महानगरपालिकेच्या भाषेमध्ये, मेजरमेंट बुक. मेजरमेंट बुक. तर हे मेजरमेंट बुक हे त्या संबंधित GEने म्हणजे कनिष्ठ अभियंत्यांनी जाग्यावर जाऊन त्या क्वालिटीचं काम त्यांनी केलंय का नाही, म्हणजे आपण जे टेंडर देत असताना जी काही तिची मोजमापं होती त्या पद्धतीनं ते काम केले का नाही हे त्या GEनं हे खात्री करून मग ते MB लिहायचं आहे. आणि ते MB मग आपले पुढचे अधिकारी उपशहर अभियंता जे असतात म्हणजे त्याला विभागीय अधिकारी म्हणतात, त्यांच्याकडे ते पाठवायचं आहे. त्यांनी ते तपासून पुन्हा ते सिटी इंजिनियरांच्याकडे पाठवायचं आहे आणि सिटी इंजिनियरांच्याकडून ते काम ऑडिट विभागाला जातं.
ऑडिट विभागामधनं काही क्युरीज जर असतील तर त्या परत अकाउंट्स विभागाला पाठवल्या जातात. अकाउंट्स विभागामध्ये त्याचं बिल तयार होतं. हे इथंपर्यंत सगळी प्रोसेस सगळी पूर्ण झाल्यानंतर ते बिल अकाउंट्स विभागामध्ये तयार केलं जातं आणि ते पुन्हा सिटी इंजिनियर थ्रू तुमच्या लेखापरीक्षक विभागाला चीफ अकाउंट विभागाला पाठवलं जातं आणि तिथं त्याचं फायनल सँक्शन होतं आणि मग ते बिल अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलला जातं. अतिरिक्त आयुक्त सही केल्यानंतर पुन्हा ते चेक काढण्याचं जे विभाग आहे लेखा अधिकारी म्हणतात त्यांना त्यांच्याकडे ते बिल जातं. ही एवढी सगळी प्रोसेस आहे आणि ह्या सगळ्या प्रोसेसमधून म्हणजे जवळपास 8-10 लोक याच्यामध्ये हे सगळं काम बघणारी माणसं आहेत आणि त्यांनी हे सगळं तपासून म्हणजे आता नानांनी जो आरोप केला आहे तो चौकशीत पुढे स्पष्ट होईल की ते काम झालं की नाही झालं, त्यांनी केलंच नाही का केलं, या सगळ्या गोष्टी पुढे होतील. परंतु आपल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची एक जबाबदारी होती की हे काम झालंय का नाही आणि आपण त्यांचं बिल देतोय, हे बिल खरं आहे की खोटं आहे हे तपासायला पाहिजे होतं. ते त्या यंत्रणेनं तपासलेलं नाही आणि ह्याच्यामध्ये कनिष्ठ अभियंत्यापासून सिटी इंजिनियरपर्यंत आणि सिटी इंजिनियरपासून अतिरिक्त आयुक्तांच्यापर्यंत ह्या सगळा सावळा गोंधळ झालेला आहे आणि या सगळ्या गोंधळातून हे बिल निघालेलं आहे. मला काय वाटतं माहिती आहे काय की ही जी काही कुठलंही बिल देण्याची ही जी प्रोसेस केली ना त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या माणसांना इन्व्हॉल्व्ह केले ना ते बहुतेक फार दूरदृष्टीने केलं असावं, प्रत्येकाला आपला आपला वाटा मिळावा म्हणून. म्हणजे मी सुरुवातीला म्हटलं तसं की कोल्हापूर महानगरपालिकेनं मराठी शब्दकोशामध्ये काही भर घातलेली आहे, मलिदा किंवा ढपला ह्या अशा पद्धतीचे. नानाकदा मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला आत्ताच एकदम जाग कुठनं आली, इतकी वर्ष महापालिकेमध्ये आहात आणि तुम्हाला आत्ताच एकदम वरायचा घोटाळा कसा काय दिसला किंवा हा घोटाळा उघड करावा असं का वाटला? नाही, गेले 15 वर्ष तुम्ही जर जुना इतिहास पाहिला तर हा काय मी काढलेला पहिला घोटाळा नाही. आता केमळींच्या प्रकरणापासून हा जुना इतिहास आहे. IRBच्या प्रकरणावेळी आम्ही 2010 नंतर ज्यावेळी महापालिकेत आलो त्यावेळी IRBचे कामामध्ये घोटाळे झाले होते. टोल कृती समितीच्या वेळी त्यावेळी आदरणीय ND पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही काम केलं. महादेव मंदिर पंचशील हॉटेलची तर IRBनं जे काय फुटपाथ केलं होतं त्याला वरती त्यांनी पेईंग ब्लॉक घातलेले, ते फुटपाथ दिसत होतं पण खाली त्याला गटरच नव्हतं. त्यावेळी शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्याचा गुन्हा नोंद कृती समितीच्या त्यावेळच्या कृती समितीच्या माध्यमातून आम्ही केलेला. दुसरा महत्त्वाचा मध्ये जयंती नाल्याच्या वरती लाईटचं कनेक्शन घेत असताना तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं हे सगळी बिलं स्टँडिंगला मंजुरी यायची आमची ज्यावेळी बॉडी होती त्यावेळी आणि स्टँडिंगमध्ये 25 लाखाच्या पुढचं जर बिल असेल तर स्टँडिंगला मंजूर होऊन ते खाली जायचं, अकाउंटला जायचं. ते बिल मंजुरीला आलं असताना बघितलं तर 200 मीटर केबल टाकायची होती आणि त्याच्यावरती गटर लावायची होती. कोणी जर खुदाईट करताना ते त्या केबलला लागू नये म्हणून त्या केबलला त्यांनी खालनं पण गटर लावलेली. मी खालनं कोण टिकाव मारणार होतं का? मी म्हणतो ठीक आहे, खालनं गटर लावली, त्याचे 80,000 रुपये होत होते. त्यावेळी बिल करत असताना 200 मीटर केबलचं नाही तर ते 400 मीटर केबलचं बिल केलेलं आणि ते सगळं ऑडिट होऊन ते आमच्या मंजुरीला आलेलं आहे. त्यावेळी 16 लाख रुपयाचा घोटाळा मी त्यावेळी बाहेर काढला आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला 16 लाख रुपये कमी देऊन ते टेंडर केलं. दुसरा महत्त्वाचा थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये जर आपण अभ्यास केला तर त्यावेळी सगळे पेपर म्हणजे भारत चव्हाण साहेबांचे पण त्या साहेब त्यावेळी तिथं आलेले होते त्या साईटवर. पाईपलाईन टाकत असताना चॅनेल ज्या ज्या ठिकाणी आलेले होते म्हणजे छोटा नाला किंवा कॅनॉल तर त्याला फॅब्रिकेटेड ब्रिज सपोर्टसाठी करायचा होता. तर असे 10-12 ब्रिज आणि त्यांनी आयटम रेट टाकले. म्हटलं आयटम रेट काय, फॅब्रिकेशन हा ह्याच्यामध्ये लमसम केलेलं होतं. तर हे सगळे महानगरपालिकेचे किंवा PWDच्या खात्यामध्ये मंजूर दर असतात पर केजी म्हणा किंवा ह्याच्यावर DSRच्या नियमाप्रमाणे त्यानुसार न करता लमसम 2,35,00,000 रुपये 2,45,00,000 रुपये केलेले. मी PWDला पत्र लिहिलं की बाबा हे या चेनेजमध्ये एवढं काम केलेलं आहे, ह्याचा मला तुम्ही अहवाल द्या किंवा त्याचं इस्टिमेट करून द्या. त्यांनी म्हटले 3,000 रुपये तुम्ही भरा, एक खाजगी तुम्ही विचार लागला आहे आणि शासनाच्या ह्याच्यात 3,000 रुपये भरल्यानंतर आम्ही 3,000 रजिस्टर पावती केली आणि मी ते इस्टिमेट मंजूर करून त्यावेळी त्यांच्याकडून घेतलं. इस्टिमेट साहेब आलं 21 लाख रुपये विथ टॅक्स. बरं. आणि त्याचा आयटम रेट केला होता 2,35,00,000 रुपये.
म्हणजे जे 21 लाखात काम होतं ते 2,35,00,000 होणार असं महापालिकेत दाखल होतं. होय, MGPनं ते सगळं तयार केलेलं होतं इस्टिमेट. आणि असे एक नाही, असे 10 आयटम होते. वा. त्यानंतर सगळ्या पत्रकारांनी, नॅशनल न्यूजवाल्यांनी ही बातमी लावली आणि मी तक्रार केल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरकडून त्याला फक्त 21 लाख रुपयेच दिले आणि बाकीचे पैसे साहेब वसूल केले. किती पैसे वसूल झाले? जवळजवळ 16-17 करोड रुपये. ज्यावेळी आमच्या लक्षात येतं त्यावेळी आम्ही करत असतो. आता बावड्यातील झालेला घोटाळा हा त्या कॉन्ट्रॅक्टरला महाविकास आघाडीचं ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी प्रचंड कामं दिली होती. मग त्याची कॅपॅसिटी आहे का नाही बघून कामं द्यायला पाहिजे. ह्याच कॉन्ट्रॅक्टरनं ज्यावेळी तो कॉन्ट्रॅक्टर सब जेलमध्ये म्हणजे बिंदू चौक जेलमध्ये 4 महिने तो जेलमध्ये एका प्रकरणामध्ये अटक झाला होता, त्यावेळी त्यानं महानगरपालिकेतला असंच एक टेंडर भरलं होतं जेलमध्ये असताना. मग टेंडर कसं भरलं? काय त्याच्या ऑफिसमधल्या लोकांनी भरलं असेल, ऑनलाईन असेल तर ठीक आहे, ऑनलाईन असेल, ऑफिसमधल्या लोकांनी भरलं. त्याचं साहेब एक ॲफिडेविट केलं होतं तहसीलदारांच्याकडं आणि त्या ॲफिडेविट स्वतः गेल्याशिवाय होत नाही साहेब, प्रतिज्ञापत्र. मग ते जेलमध्ये असताना त्यानं कसं भरलं? त्यावेळी मी लेखी तक्रार महानगरपालिकेला दिली होती, पण राजकीय वजन वापरून त्या कॉन्ट्रॅक्टरला महापालिकेतल्या अधिकाऱ्यांनी आणि राजकीय माणसांनी त्याला प्रोटेक्शन दिलं आणि त्याला ब्लॅकलिस्ट केलं नाही. त्यावेळी जर त्याला ब्लॅकलिस्ट केलं असतं तर हा प्रकार घडला नसता. कोल्हापूरच्या जनतेच्या खिशातले पैसे, मी कोल्हापूर महानगरपालिकेत मी आता 15 वर्ष आहेच, पण चव्हाणसाहेब पण आहेत, न झालेल्या कामाचे पैसे आणि त्याचं एवढं मोठं बिल निघण्याचा माझ्या बघण्यातले तर हा पहिला प्रकार आहे. असं नव्हतं साहेब कधी. नाही, भारत चव्हाण साहेब, तुम्ही एक सिनियर पत्रकार आहात, इतकी वर्ष महानगरपालिकेचं वार्तांकन करताय, काय काय घोटाळे झालेत महापालिकेतले आठवत आहेत? घोटाळे आठवायलाच पाहिजेत. आता मी लिहून आणले थोडं, किती मला मगाशी जे आठवलं ते. त्याच्यामध्ये आता हा लेटेस्ट हा ड्रेनेज घोटाळा आहे, घरपाड्याचा एक घोटाळा आहे, स्ट्रीट लाईटचा पण एक घोटाळा झालेला आहे, KMTमध्ये एक डिझेल घोटाळा झाला होता, TP तर वारंवार घोटाळे रोजच घोटाळे आहेत. TDRचा एक मोठा घोटाळा होता जो जवळपास 20 कोटी रुपयांचे TDR तिने रद्द केले त्यावेळेला. पार्किंगचा एक घोटाळा आहे, तो पार्किंगचा एक ठेका दिला होता आणि तो ठेकेदार पळूनच गेला. त्यानं खोटी बिलं सगळं बोगस आहे. त्याच्याकडे 80 लाख रुपये वसूल व्हायचे, ते द्यायचे. तो पुण्यात ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी त्या खोलीवरती म्हणजे आता मी बोलू शकत नाही एवढ्या घाण ठिकाणी त्या खोलीचा पत्ता दिलाय आणि 80 लाख रुपये त्यांना वसूल अजून झालेलेच नाही. म्हणजे ठेकेदार बोगस, अधिकारी बोगस, फक्त घोटाळे खरे घोटाळे त्या ठेकेदाराच्या पत्त्यावर जाऊन आले, पण तो तिथे ठेकेदार राहतच नाही. म्हणजे कोल्हापूर शहरातील नागरिकांनी कर द्यायचा महापालिकेला आणि त्या कराच्या पैशाचा ह्या अशा पद्धतीनं सगळ्यांनी वाटून घेऊन लूटमार करायची, असा हा महापालिकेतला कारभार आहे. पार्किंग आणि महालक्ष्मी मंदिर जवळच्या पार्किंगमध्ये अशा पद्धतीनं स्थानिक लोकप्रतिनिधी, म्हणजे मी सगळं सांगतो, एक नगरसेवकाचाच ठेका होता तो. आणि मी आणि भोपाल शेट्टी साहेबांनी जाऊन ती पावती बुक बोगस आहेत. महानगरपालिकेकडे पैसे समजा 10 लाख भरली तर 10 लाखाची बुक त्यांना द्यायची असतात, पण या भादारांनी 3 कोटी रुपयाची पावती पुस्तकं त्यावेळी जप्त झाली, पण पुढं काही त्यावरती झालेलं नाही. आता घरपाळा घोटाळा साहेबांनी सांगितलं, घरपाळा घोटाळा आहेच. आम्ही एका प्रॉपर्टी तक्रार केली, आयुक्त, प्रॉपर्टीदार आणि तक्रारदार व्हिडिओ रेकॉर्डिंग खाली तुम्ही त्याची सगळी शहानिशा करा म्हटलं. तर त्या प्रॉपर्टीमध्ये आता तुमच्याकडं ड्रॉइंग नकाशा आहे, महानगरपालिकेला मंजूर झालेला नकाशा आहे, ते काय वटवृक्ष आहे का वाढायला? काही संबंध नाही ना. एक बिल्डिंग उभा केली ती काय वाढत नाही ना, तिला काय पानं फुटतात का? तर त्या बिल्डिंगमध्ये 1,03,000 स्क्वेअर फुटाचं बांधकामला घरपाळा लावलेला नव्हता. म्हणजे एक मजला लावलेला, एक मजला लावला नव्हता, एक मजला लावलेला, एक मजला लावला. अशी मध्ये तुम्ही कोल्हापूर शहरातील एका अलिशान हॉटेलबद्दलचं प्रकरण काढलेलं होतं. हो, तिथे घरफाळा त्यांनी भरलेला नाही, तिथं नव्हता. वॉटर पार्कला घरपाळा बरेच ठिकाणी. घरपाळ्यामध्ये आता जे काय केसेस पण चालू आहेत, चुकीच्या पद्धतीने घरपाळा लागला, मालक वापर होता तिथं, भाडे वापर होता तिथं मालक वापर लावला. आपले भोपाल शेट्टी साहेबांनी ते स्टार बाजार पासून अनेक मोठी मालिका त्यांनी बाहेर काढलेली होती. असे मोठे मोठे घोटाळे महानगरपालिकेत आहेत आणि वारंवार आम्ही. पण मग मला सांगा, ह्याच्यावरती कारवाई काहीच होत नाही घोटाळे करणाऱ्यांवरती? मी आता एवढी सगळी यादी झाली, त्यात ऍक्शन कुणावर झाली? एक केंबळेवरती सोडली
केंद्रेनं निलंबित केलं तर तेवढी एकच ऍक्शन झाली. पण पुन्हा मुद्दा तोच आहे, त्यांच्याकडे वसुली कुठे गेली नाही. वसुली कुठल्याच कामाची नाही. घरपाळ्यामध्ये आता कोर्टातनं जामीन परत दिवाकर कारंडे हजर व्हायला आलेत ना, आता आले. म्हणजे त्यावेळी त्यांची ऍक्च्युली ती केस चालायला पाहिजे, त्याचा निकाल लागायला पाहिजे. अजून त्याचं काहीच झालेलं नाही साहेब. एवढे मोठे त्यावेळी घरपाळ्यामध्ये घोटाळे झालेत. आता पाण्यामध्ये पण साहेब घोटाळा आहे. मगाशी साहेबांनी जर म्हटलं मीटर रीडर, आता लाईटचं बिल हे तुम्ही इलेक्ट्रिक चालतं, पण महानगरपालिकेचं पाण्याचं बिल ही ॲटोमायझेशन का होत नाही? 1,65,000 MLD तुम्ही पाणी ओढताना तिथून त्याचं शासनाला कर भरता, पण बिलिंग तुमचं पण 50,000 ह्याचं पाणी आहे. आणखीन एक वाईट आणि परखड बाजू काय आहे की काही नागरिक सुद्धा फुकटे आहेत. आता हे सगळं फुकट पाहिजे. महानगरपालिकेचं पाण्याचं कनेक्शन अधिकृतरित्या घ्यायचं नाही, पाणी चोरून घ्यायचं. जे नागरिक म्हणून जसे आपल्याला आपले अधिकार माहिती आहेत, हक्क माहिती आहे, तशी आपली जबाबदारी आणि कर्तव्य पण माहीत असली पाहिजे. म्हणजे मी काही फुकट घेणार नाही, मी ज्याचा उपभोग घेतोय त्याचे मी योग्य पैसे महापालिकेला भरेन, अशी मानसिकता वाढली पाहिजे. पण पुन्हा मुद्दा हाच येतो, आम्ही महापालिकेचे सगळे कर प्रामाणिकपणे भरतोय आणि आमच्या कराच्या पैशातून हे असे घोटाळे होत आहेत. पण घाडगे साहेब, मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशनचे माजी पदाधिकारी आहात. काय झालंय की आपल्याकडच्या इंजिनिअरिंगला काही बेसच नाही आहे का असं वाटायला लागतंय. म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेनं बांधलेले रस्ते बघितले की ते रस्ते पहिल्या पावसात उखडलेले असतात. तिकडं गोव्यामध्ये, मालवण, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम रस्ते आपल्यापेक्षा चांगला भरपूर पाऊस असून सुद्धा टिकतात. पण कोल्हापुरात मात्र रस्ते टिकत नाहीत. का तर पाऊस पडतोय. म्हणजे इंजिनिअरिंग कुठल्या स्तरावरती ह्यांचा कुठनंही शिकून आहेत कळत नाहीये. तर तुम्हाला विचारायचं आहे, हे जे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत, या कॉन्ट्रॅक्टरनी महानगरपालिका पोखरलेली आहे असा आरोप होतो. आणि या कॉन्ट्रॅक्टरना एक प्रकारे वरदहस्त असतो काही लोकप्रतिनिधींचा, आणि मग अधिकारी त्यात आपला हात धुवून घेतात. कॉन्ट्रॅक्टर मुळात अशा पद्धतीनं चोख काम करायला का तयार होत नाही? त्याची का मानसिकता बिघडते? त्याची मानसिकता बिघडण्याच्या पाठीमागे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर हा व्यवसाय म्हणून ते काम करत असतो. नफा मिळवणं हे त्याचं स्वाभाविक दृष्टिकोन असतो. त्यात प्रामाणिकपणा पाहिजे. नाही, ते सांगते ना. काय होतं की त्याच्याकडनं टेंडर घेण्यापासून, म्हणजे ते टेंडर फॉर्म घेण्यापासून ते काम करोपर्यंत त्याची जी टक्केवारी वाटायला जी लागते. आता जे साहेबांनी काढलेलं प्रकरण आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरने कुणाला किती पैसे दिले हे बिल, मी चुकीचं बिल काढलं, पण अतिरिक्त आयुक्त, सिटी इंजिनियर सगळ्यांनी पैसे घेतले. आता जसं भारतने लिहिलेलं आहे की दुर्दैवानं आता अनेक सरकारी खात्यांमधल्या महिला सुद्धा लाच मागण्यामध्ये पुढे असतात, आघाडीवरती. आणि हा तुमचा मत अतिशय महत्वाचा आहे. हा गाडगे साहेब, आता त्यामुळे होतं कसं की त्याचे एवढे पैसे टक्केवारी वाढून झालेले, शेवटला काम करण्यासाठी एक जे इस्टिमेट ठरलेलं आहे की ज्याला मान्यता दिलेली आहे, त्याच्यातले एवढे पैसे त्याने वाटल्यानंतर उरलेल्या पैशात शासनाचा भरावा लागणारा GST टॅक्स वगैरे, त्याला मिळण्यासाठी नफा, विचार करता त्याला काम प्रत्यक्षात करण्यासाठी राहणारी रक्कम ही किती राहते. आता जर मी टक्केवारी सांगितली तर ती आता त्या कॉन्ट्रॅक्टरनं सांगितलेलं आहे. आता रस्त्याच्या कामात असं सांगतात की सगळ्यांचं वाटप करून ते कॉन्ट्रॅक्टरचा एक 15%, म्हणजे 15% मी का म्हणतो तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच सांगतं की कॉन्ट्रॅक्टरला कमीत कमी 15% नफा मिळाला पाहिजे, त्याच्यावरतीच त्याचा इन्कम टॅक्स रिटर्न्सनी भरलं जातं. म्हणजे हे कायदेशीर आहे, 15% त्यांना नफा मिळवला पाहिजे. मग तेवढं जर गृहीत धरलं तर ते म्हणते आता उरले पैसे 30%, 30% जेवढं बनते तेवढंच मी काम करणार. म्हणजे 15% त्याचे आणि 30% कामाचे, बाकीचे वाटप झाले. म्हणजे 100 रुपयाचं काम जर असेल तर 15 रुपये वाटायचे. राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की मी 1 रुपया दिल्लीतनं पाठवला, 15 पैसे खाली पोचतात. म्हणजे त्यांनी तर 85% सांगितलं होतं. ही वस्तुस्थिती आहे. शेवटला प्रत्येक व्यक्तीला, तो कॉन्ट्रॅक्टर असून दे कोणी असू दे, व्यापार ज्यावेळी करतो त्यावेळी नफा कमवणं हाच दृष्टिकोन असतो. पण मग नफा कमवत असताना काहीतरी मॉरल व्हॅल्यूज पाहिजे. मॉरल कसं होतं शेवटला, कोल्हापूर महानगरपालिका म्हणल्यावरती मॉरल व्हॅल्यू हा शब्दच येत नाही. हेच झाले. मॉरल व्हॅल्यूज जर असत्या तर ती मागणाऱ्या लोकांनी पण टक्केवारी मागितली नसती आणि ह्यालाही दिली नसती. कारण याला व्यवसाय करायचे, पैसे मिळवायचे, त्याला प्रपंच चालवायचा आहे. आज आपण बघले की 8 दिवसापूर्वी एक इंजिनियरनं आत्महत्या केली. आत्महत्या करण्याइतपत त्याचं बिल थकलेलं आहे की तो आता जगू शकत नाही. कारण ज्याची त्यानं देणं बाकी आहे त्याला पैसे ते लोक येतात ना ह्याच्याकडे घरी मागायला पैसे. हा कुणाला पैसे, कुठले पैसे देणार? काम झालेले पैसे मिळाले तरच हा लोकांना पैसे देणार.
पण काही कॉन्ट्रॅक्टर चतुरपणा करतात, ते मुद्दाम काम पेंडिंग ठेवतात आणि नंतर एस्केलेटेड रेट म्हणजे वाढीव रेट पत्रात पाडून घेतात. मिळत नाही तसं काही. नाही आता साहेब तसे पळवाट आहे ती. महापालिकेत नाही तसं काय. महानगरपालिकेचा विषय वेगळा आहे, PW जिल्हा परिषदचा विषय वेगळा आहे. महापालिकेमध्ये ॲक्च्युली म्हणजे जर PWचा DSR बघितला आणि आपला DSR बघितला तर त्यामध्ये खूप फरक आहे. हे जर टेंडर क्लॉजमध्ये असेल, हे मोठ्या मोठ्या कामामध्ये असतं, हे छोट्या आमच्या ह्या 10 लाखाच्या 15 लाखाच्या गटरच्या रस्त्याच्या कामामध्ये एक्स्ट्राव्हेशन हा टर्म्स अँड कंडिशनमध्येच नाही. जर तुम्ही काम लेट केलं, दरवर्षी सिमेंटचे वाळूचे सगळे दर वाढत चालले आहेत, लेबरचे दर वाढत चालले आहेत. जर मी मगाशी म्हटलं त्या कॉन्ट्रॅक्टरची कॅपॅसिटी बघून जर त्यांनी काम दिलं किंवा एका कॉन्ट्रॅक्टरनं 5 कामाची जर आट टाकली तुम्ही, त्यातली पहिली कामे पूर्ण झाली नसतील, कंप्लीट झाली नसतील, फक्त रनिंग बिल काढून आता हे सगळा गोंधळ चालला आहे. आणि त्या रनिंग बिलाची पैसे द्यायची पद्धत पण नाही आहे. रनिंग बिल म्हणजे का, मगाशी साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं जाग्यावरती झालेल्या कामाचे तपासून त्याचं बिल लिहायचं, त्याची MB लिहायचं. म्हणजे काय, MBमध्ये लिहायचं की बाबा ह्या व्यासाच्या पाईप एवढ्या बसविल्या, त्याच्यावरती कॉन्क्रीट एवढं केलं, साईडला त्याला काय केलं, चेंबर्स बांधले, हे सगळे दर साहेब ठरलेले आहेत, त्याचा DSR ठरलेला आहे. नाही नाना, मला काय वाटतं माहिती आहे काय, की तुम्ही जे प्रकरण उघड केले ना त्याच्यामध्ये त्या कॉन्ट्रॅक्टर वराळेला महानगरपालिकेनं काम न करता पैसे दिले हा एक भाग झाला, बरोबर. पण त्याच्यापेक्षा ते बिल पास करण्यासाठी त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जे पैसे काढलेले आहे हा सगळ्यात गंभीर बाब आहे. म्हणजे अतिरिक्त आयुक्तांपासून शहर अभियंत्यांपर्यंत आणि लेखापरीक्षकांपर्यंत सगळेच जर अशा पद्धतीनं जर भ्रष्टाचारी असतील तर मग सर्वसामान्य लोकांना कुणावर विश्वास ठेवायचा. म्हणजे इतके दिवस आपण बोलायचो महापालिका म्हणजे टक्केवारी, महापालिका म्हणजे ढपला, आता हे सिद्ध व्हायला लागले. आणि महानगरपालिकामध्ये सगळ्यात मोठा ढपला पाडणारे नगरसेवक हा जो कायमचा आरोप होत होता तो साहेब या 5 वर्षामध्ये खोडला गेला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण त्याच्या आधीच्या 20 वर्षाचा आपण विचार केला तर त्याच्यामध्ये अनेक सुरस आणि रम्य कहाण्या आहेत. कुठल्या नगरसेवकांनी कुठला घोटाळा केला, त्यातनं किती पैसे घेतले, TDR पासून ते प्रत्येक प्रोजेक्टमध्ये कुणाची टक्केवारी किती असते, त्यांच्या मिटिंगा कुठं होतात. आता जसं हे म्हटले, आपण अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय आता कोल्हापूर महानगरपालिकेचं कामच नको, आणि जर काम करायचं असेल तर या सगळ्या लोकांची भूक आधीच पहिल्यांदा मला भागवायची कशी असा प्रश्न पडतो. नाही आता साहेब असं अध्यक्ष झालेले आहेत होते काही काळापूर्वी. सगळ्यात महानगरपालिकेमध्ये इन्कम सोर्स देणारा म्हणजे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे. त्या टाउन प्लॅनिंगमध्ये माणसं नाहीत मुळात. आता TDRचा तुम्ही विषय काढला, TDR हा साहेब नुसतं नाव घोटाळा हा आहे. एखादं प्रकरण झालं 7-12चं, TDRचा 3 एकराचा 7-12 5 एकराचा झाला, हा एक विषय झाला असेल. पण ॲक्च्युली कोल्हापूरमध्ये आज जे DP ज्यावेळी झाला त्या 20 वर्ष झालं त्या DPचं इम्प्लिमेंटेशन का झालेलं नाही. तर महानगरपालिकेमध्ये मी परवा पण आमची जी मिटिंग झाली क्रीडाबरोबर त्यात सांगितलं की TDRसाठी एक टीम वेगळी करा, एक ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर, आणि हे सगळं तयार करून लवकर पाठवतात. लोकांची मानसिकता साहेब आहे. श्रीकांत शिंदे साहेब आम्हाला परवा म्हटले की मुंबई असू दे पुणे असू दे कोणीही TDR घेत नाही, ते म्हणतात पैसे द्या आम्हाला. पण आपल्या महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे TDR देण्याचं आहे. आता बावड्याच्या रिंग रोडचा TDR घेत असताना त्या लोकांना एवढा साहेब महानगरपालिकेमध्ये 3-3 वर्ष लागतात. त्या भागातला दर कमी आहे. म्हणजे आता आम्ही बापट कॅम्पला जो आता STP प्लॅनसाठी फक्त कदम फॅमिलीची जागा दिली साहेब 8 वर्षापूर्वी, कारण पंचगंगा प्रदूषण होऊ नये म्हणून 8 वर्ष झाला आम्हाला त्या जागेचा अजून TDR मिळालेला नाही. बरं तिथल्या TDRची व्हॅल्युएशन किती आहे? 150 रुपये. 150 रुपये स्क्वेअर फुट. आणि हे तुमच्यासारख्या कदम फॅमिलीला अजून ते मिळत नाही महापालिकेकडनं. हे सर्वसामान्य माणसानं काय करायचं? नाना तुम्ही आता तो विषय काढला ना TDRचा घोटाळा. TDR म्हणजे काय हे मुळात नगरसेवकांना बऱ्याच लोकांना माहितच नाही, अजिबात माहित नव्हतं. आणि त्याच्यामुळे ते TDR जरी काही आला उल्लेख तरी त्यात कोण लक्ष घालत नव्हतं. पण ज्या वेळेला भोपाल शेट्टीने याच्यामध्ये लक्ष घातलं की ते कशा पद्धतीनं दिला जातो हे, ते आपटेनगर परिसरातला एका ग्राउंडचा जो विषय होता आणि ते पहिलं प्रकरण त्या हे दिलं होतं बरं का, त्याला TDR दिला होता त्या माणसानं. कारण TDR देत असताना त्या आरक्षित जागेचा जो TDR देणार आहे ती जागा डेव्हलप करून त्यांनी द्यायची आहे. म्हणजे आता एखादी जागा समजा क्रीडांगणासाठी जर आरक्षित असेल तर ते क्रीडांगण तिथं तयार करायचं आहे, त्यांनी कंपाऊंड वॉल. नाही साहेब, नाही मी जरा सुधारणा करतो. एक मिनिट मला फक्त द्या. ऍक्च्युली रस्ता करताना पण कुठल्याही बुकामध्ये मला दाखवून द्या साहेब. मी रस्त्यात एक मिनिट सांगते, क्रीडांगणाचं पण सांगतो तुम्हाला. काही डेव्हलप करून द्यायचा कुठल्याही बुकामध्ये नाही साहेब. हे महानगरपालिकेतल्या
प्रत्येक अधिकाऱ्याचे नियम हा, वेगळे केले हा. त्यांनी आणि घेतलेत त्या- ना भरून. नाही नाही, हे म्हणतात ते आणि- बरोबर आहे. नाही, नाही. महानगरपालिकेतल्या काही अधिकाऱ्यांनी स्वतःला सुचेल तसं स्वतःला नियम वाटेल तसे केलेत. नियम लावले ही केले वस्तुस्थिती असतील आहे. केले असतील मला माहित नाही ते केलेत का नाही ते, पण ते त्या जागेचे त्यांनी पैसे त्यांनी करायचे भरून घेतले नाही, होते. टीडीआर हा 2 मिनिट बाजूला ठेवूया, पण आता नाना कदम बोलता बोलता टीपी विभाग म्हटले. टीपी विभाग हा स्वच्छ आहे असं तुमचा दावा आहे? स्वच्छ नाही. अहो साहेब, कदम साहेब, कोल्हापूरमध्ये- आज मी असं जर ठरवलं होतं की टीपी विभागातील भ्रष्टाचाराबद्दल एपिसोड करायचा, तर मला कोल्हापुरातल्या जबाबदार काही आर्किटेक्ट जुने- बिल्डर लोकांनी सांगितलं जुन्यापासून. की त्याच्यावर एक एपिसोड नाही, त्याला एक मालिका करावी लागेल. नाही. जे सर्वाधिक भ्रष्ट विभाग कुठला असेल तर महानगरपालिकेचा नगर रचना विभाग. माझं एवढं म्हणण्याचा उद्देश आहे की टाउन प्लॅनिंग मधून महानगरपालिकेला उत्पन्न जास्त असताना त्या ठिकाणी चांगली माणसं ही का देत नाहीत? कोल्हापुरातले चांगले बांधकाम व्यावसायिक बेळगावला जाऊन काम करायला लागलेत, सांगलीला जाऊन काम करायला लागलेत, पुण्यात जाऊन काम करायला लागलेत. कोल्हापुरात एक फाईलला मंजुरीसाठी म्हणजे पुण्यामध्ये 18 महिन्यामध्ये साहेब 11 मजली 5 टॉवर उभारतात, पण कोल्हापुरामध्ये परमिशनला 18 महिने लागतात. पण मग ही कोल्हापूर महानगरपालिकेसाठी नामुष्की आहे. आपल्याला सगळ्यांना याची लाज वाटली पाहिजे. आणि आता तुम्ही आर्किटेक्ट आहात, आता तुम्हाला मी विचारतो, मी खरं सांगतो तुम्हाला, मी आजच्या या एपिसोडसाठी माणसं शोधत होतो. मला भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जो प्रामाणिक आहे, ज्यानं आयुष्यभरामध्ये 1 रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाहीये आणि एकही डाग त्याच्यावर नाहीये, असा माणूस मी शोधत होतो. मला जाहीरपणे बोलण्यासाठी असा माणूस मिळाला नाही. हे दुर्दैव आहे. आज मी जेव्हा काही महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरना कॉन्टॅक्ट केला की आजच्या या एपिसोडसाठी या, सगळेजण म्हटले आम्ही येऊ शकत नाही, आमच्या फायली तिथं अडकून आहे. मी अनेक बिल्डरांशी बोललो. हे सगळे बिल्डर खाजगीमध्ये सांगतात की टीपी मध्ये कसा कारभार चालतो. प्रत्येक टेबलावरती, प्रत्येक फाईलीवरती वजन ठेवल्याशिवाय ती फाईल जात नाही, आणि इतकं करून सुद्धा पुन्हा त्याला विलंब होतो तो होतोच. म्हणजे टीपी मधला भ्रष्टाचार हा इतका गंभीर आहे. त्यामुळे मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही आर्किटेक्ट आहात, काय ही सगळी परिस्थिती आहे, तुम्ही काय काय अनुभव होतो? आणि मग तुम्हाला विचारायचं की तुम्ही स्वतः गव्हर्नमेंट लायसन्स कॉन्ट्रॅक्टर होतात कधी काही, तुम्ही ते तुमचं लायसन्स तुम्ही रिन्यू का नाही केलं? 2004 सालापर्यंत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसाय करत होतो. त्या काळात ह्याच म्हणजे सरकारी बाबू लोकांच्या भ्रष्टाचाराच्या बजबजीला कंटाळून मी त्यावेळी माझं रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंट क्लास 4चं रजिस्ट्रेशन बंद केलं आणि मग शाहूपुरीत स्वतःचा कन्सल्टन्सीचा व्यवसाय चालू केला. म्हणजे इकडं कुणाला द्यायला नको, घ्यायला नको, आपण आपलं प्रामाणिकपणे काम करायचं, ह्या दृष्टिकोनातून ते चालू केलं. काय टीपी मध्ये आता काय बदल झालाय? नाही, टीपीमध्ये बदल झालेला नाही आहे. ते सरकारी, कोणतंही सरकारी खातं ते सरकारी खातंच खातच राहतं. आणि त्यांची भूक कधी भागत नाही. खातंच राहतं सरकारी. म्हणजे आपल्याकडे काही भाषेतनं, आपल्या मराठी भाषेचे हे आभित्य, हे प्रभुत्वामुळे म्हणजे काही वाक्य जे आलेले आहेत की सरकारी खातं म्हणजे ते खातंच नुसतं हे असतं की तशीच त्याची ती परिस्थिती आहे. माणसं सगळीच खराब आहेत असंही नाही आहे, चांगलं आहेत, पण त्या चांगल्या माणसानं तिथे येऊन दिलं जात नाही. आणि जी माणसं आहेत ती इतकी, साहेबांनी बोलल्याप्रमाणे, की त्यांच्या कामाचा एवढा मोठा व्याप आहे की एखाद्याला धरायचं म्हटलं तर त्याला कमीत कमी रोज तुम्ही 8 दिवस तिचा पाठपुरावा केला की ती एकदा 1-2 मिनिटाची भेट होईल त्याच्याशी, मग तो 2 मिनिटं तुमच्याशी बोलेल आणि पुढची एक 10 दिवसाची तारीख दिली तुम्हाला. त्यामुळे काय होतंय की अधिकारी कमी, मनुष्यबळ कमी, त्यामुळे त्या माणसांवरती, अधिकाऱ्यांवरती कामाचा लोड जास्त. त्यामुळे माझं काम झटपट करून घ्यायचं असेल तर मी त्यांना पैसे दिले ऑफर करतो आणि तिथनं ती सुरुवात होती. सुरुवात किंवा त्यांची अपेक्षा असते अधिकाऱ्यांची, जो मला पैसे देईल त्याचं काम मी आधी करणार, तिथनं ती सुरुवात होती. आणि मग देणारा आणि घेणारा या दोघांची साठवलोट होतं आणि कधीच संपत नाही. भारत, तुम्ही इतके वर्ष महानगरपालिका बीट कव्हर करताय, याच्यावरती आपण असंख्य वेळा लिहिलंय, बोललंय. काय परिस्थिती फरक पडत चाललाय की अजून बुडत्याचा पाय खोलात अशी परिस्थिती आहे? मी 1991 पासून महापालिकेचं बीट बघतोय, पण परिस्थिती अतिशय खराब झालेली आहे. म्हणजे पूर्वी किमान लोक कसे की जुन्या काळातले काही नगरसेवक होते ना, त्यांचा एक आदर असायचा आणि त्या आदरापोटी ती लोक काम करायची. म्हणजे पैसे देण्या घेण्याचा हा नंतरचा विषय आहे, पण ते गेला म्हटल्यानंतर बाबा हे काम झालं पाहिजे आणि हे माझा भागातला कार्यकर्ता आहे, याला लवकर काम करून द्या म्हटलं ते लोक करायचीत कामं. आता तुम्ही काही नगरसेवक जाऊ द्या, नगरसेवकांना ते 6-6 महिने तंगवतात या टाउन प्लॅनिंगच्या ऑफिसमध्ये. आणि हे सगळं पाठपुरावा करत असताना बांधकामाची फाईल गहाळ झाली असं सांगतात. मग तर ती फाईल गहाळ होणं हा टीपीतलं तर सर्रास प्रकार आहे. फाईल गहाळ होती म्हणून सांगतात. मग फाईल गहाळ झाली म्हटल्यानंतर समोरचा माणूस घाबरतो ना,
बरं मी 6 महिने झाले पाठपुरावा करतो या प्रकरणाचा आणि माझी फाईल गहाळ झालीच कशी? मग तो तिथं थोडासा तडजोडीला येतो तो मनुष्य. वा, म्हणजे तडजोडीला आणण्यासाठी केलेले हे सगळे यंत्रणा काम करत राहते प्रकार आहेत. मला सांगा, मग अशा वेळेला आपल्याकडे जी काही नागरिकांची सनद आहे, आपले जे काही कायदे आहेत, याचा या टीपी विभागाशी काही संबंध नाही आहे? नाहीच आहे तिकडे, असं काय नाही, शासनाचं द्यायच नाहीये. ते मानतच नाही, जुमानतच नाही. कायदा आहे, ते सनद आहे, कुठलं काम किती कालावधीमध्ये तुमचं पूर्ण झालं पाहिजे हे सगळं लिहिलेलं असतं. पण लोक पण त्याच्या बाबतीत अनभिज्ञ नाहीत आणि लोकांनी ठरवलं पाहिजे की नाही, माझं काम रीतसर आहे ना, मी पैसा देणार नाही, 1 रुपया देणार नाही. तू काम करणार आहेस की नाही सांग, मी कमिशनरांच्याकडे जातो. आपण नंतर फाईल गहाळ होती की त्याचं काय करायचं असं म्हणजे म्हणजे ज्या वेळेला ठामपणानं भूमिका घेताना त्याच वेळेला ते अधिकारी वाटतील. घाडगे साहेब, मगाशी तुम्ही आपण बोलत असताना काही खूप चांगले मुद्दे मांडले होते. त्यात तुम्ही एक म्हटलं होतात की काळानुसार आता काही कायदे पण बदलण्याची गरज आहे. आता टीपी ज्या कायद्याखाली MRTP ऍक्ट खाली काम करतो तो कायदा सुद्धा 1966 साली झाला त्यावेळेच्या परिस्थितीनुसार. आता नवीन नियमावली आली, मुळात युनिफाईड. मुळात आपल्या इकडं असा समज आहे की नियमावली म्हणजेच फायनल, तर तसं नाही आहे. सुप्रीम कोर्टाचे त्याच्यात कितीतरी सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे हे आहेत की डायरेक्शन नियमावली ही सरासर विचारासाठी घालून दिलेली असते. महत्त्वाचा असतो तो कायदा. कायद्याच्या प्रोव्हिजन प्रमाणे तुम्ही काम केलं म्हणजे नियमावली ही बदलली. आणि आपल्या इकडे कसं होतं की अधिकारी बदलला की त्याचे नियम बदलले. खरं, ह्या गोष्टीमुळे होते कसं की आपल्याकडं देश स्वतंत्र झाला, सुंदर घटना आंबेडकर साहेब, डॉक्टर आंबेडकरांनी दिली आपल्याला. पण ती घटना राबवताना ब्रिटिशांचे कायदे पूर्वीचे जे सगळे बदलले पाहिजेत. मी म्हणतो एका दिवसात बदलले जाणार नव्हते, पण ते बदलले पाहिजेत. कारण बॉम्बे महाराष्ट्र टाउन प्लॅनिंग ॲक्ट 1966 जी आली ती पूर्वी ॲक्च्युली बॉम्बे टाउन प्लॅनिंग ॲक्ट होती. त्याचाच फक्त काहीतरी चेंजेस बदल करून हे करून नवीन ॲक्ट आली. पण त्याचे जे मुद्दे होते की तो विकास आपल्याकडे आता असं आहे की शासनानं प्रत्येक त्या शहराचा, जिल्ह्याचा वगैरे DP प्लॅन बनवला जातो. DP प्लॅनमध्ये एखादी जागा पिवळ्या क्षेत्रात असेल, रेसिडेन्शियल झोनमध्ये असेल, तर ती शासन म्हणजे गव्हर्नरने त्याच्यावरती सही केलेली असते. पण इथला अधिकारी म्हणतोय केली असेल सही, मी सांगितल्याशिवाय ती होणार नाही. त्याचा अर्थ काय, ती जमीन त्या पठ्ठ्यासाठी त्या वापरासाठी शासनानं निर्देशित केलेलं आहे. तुमचं काम फक्त काय आहे की नियमानुसार ते फक्त कागदाची पूर्तता करून घेणे. पण ह्या गोष्टीसाठी आज NA एखादं प्रकरण दिलं, साहेब स्वतःच्या जमिनी डेव्हलप करतायत. साहेबांना म्हणजे कल्पना आहे की एखादं प्रकरण आर्किटेक्ट किंवा मालकानं जर दिलं तर NAचं प्रकरण पूर्ण व्हायला कमीत कमी 1.5-2 वर्ष जातात. आणि मग कायदा काय सांगतो, हे आपला जो नागरिकांची सनद त्यानुसार किती महिन्यात पूर्ण व्हायला पाहिजे? 2-3 महिन्यात. 60 दिवस आहेत. 60 दिवस, 2 महिन्यात. जोपर्यंत काही मिळत नाही तोपर्यंत काम करायचंच नाही. आणि मला नाना खरं तुम्हाला विचारायचं आहे की या सगळ्या परिस्थितीला मी काही अंशी तुम्हाला जबाबदार धरतो. तुम्हाला म्हणजे वैयक्तिक तुम्हाला नव्हे, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. जनतेकडनं तुम्हाला निवडून तुम्हाला सभागृहामध्ये पाठवलेलं असतं. तुम्ही खरं तर या अशा सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. पण गेल्या काही वर्षात, गेल्या एक 10-15 वर्षाचं बघितल्यानंतर अधिकारी आणि नगरसेवक यांचं साटलोटं असतं. आणि मिलबाटके खाऊ ही जी आज कोल्हापूर महानगरपालिकेची प्रतिमा झालेली आहे, ही प्रतिमा मोडण्यासाठी तुम्ही कधीच काही प्रयत्न करत नाही. तुमच्या पार्टी मिटिंग होतात, तुमच्या निवडणुकीसाठी महापौर कोण करायचा, स्टँडिंग कमिटी चेअरमन कोण करायचा, ह्याच्यासाठी का होतं त्या मिटिंगा, ते पद का हवं असतं, तर तुमचे कोणाची तरी त्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट असतात. आणि म्हणून त्या अधिकाऱ्यांना तुम्ही ताठ मानेनं बोलू शकत नाही, त्यांची मानगूट धरू शकत नाही. ही परिस्थिती बदलणार आहे का नाही? तुम्ही साहेब आमची जनरल बॉडी एखादी बघायला पाहिजे. नाही, वैयक्तिक आम्ही दारूबंदीचा कायदा असेल, अशा बरेच ते अमृत योजनेमध्ये पाईपलाईन असेल, आता IRBच्या विषयामध्ये असेल, थेट पाईपलाईनच्या योजनेमध्ये असेल, आम्ही ज्यावेळी अशा गोष्टी चांगल्या बोलायला गेलो त्यावेळी त्या ठिकाणी 2 गट आहेत महानगरपालिकेमध्ये, आपल्याला माहिती आहे. तर ते 2 गट कुठले, महाडिक गट आणि पाटील गट. मी थेट पाईपलाईनचा विषय काढला, कित्येक वेळा विषय काढला. 2024ला योजना चालू केली, अभ्यंगस्नान झालं, तिथं गुलाल उधळला. साहेब आज तारखेपर्यंत 1.5 वर्ष झालं पाणी नाही अजून. आज कोल्हापुरात पाणी नाही. बरोबर आहे का? चुकीचं आहे. त्याला बसवलेल्या मोटरीसारख्या बंद पडायला लागलेत. तो पांढरा ती आहे थेट. नाही,
त्या मोटरी बंद पडायला लागल्या आहेत. मी किती वेळा सांगितलं, त्या मोटरी घेतली 2018 साली. 300 HP 250 HPच्या मोटरी 4 मोटरी घेतल्या 2018ला आणि बसवल्या 24ला. 6 वर्षे त्या मोटरीची काय अवस्था झाली असेल. इलेक्ट्रिक वस्तू आहे साहेब ती. आम्ही ज्यावेळी ह्या विषय प्रत्येक वेळी मांडलेच साहेब, नाही असं नाही, पण मेजॉरिटीनं ज्यांचं हे सत्ता असते त्या लोकांनी ह्यामध्ये प्रामुख्यानं लक्ष घालायला पाहिजे. नगरसेवक हा आपल्या वॉर्डापुरता असतो. अखंड शहराचा विचार करून ज्यावेळी महापौर आपण त्या ठिकाणी बसवतो, आपण स्टँडिंग कमिटी चेअरमन ज्या ठिकाणी बसवतो, ते मगाशी गेल्या गव्हर्नमेंटनं चांगलं केलं होतं की जनतेतनं महापौर द्या. काय तर त्याला शिस्त लागेल. चांगला माणूस तिथं त्या ठिकाणी एखादा येऊन काम करेल. आता झालेली माणसं चांगली नव्हती असं म्हणत नाही मी, पण त्यांना काळ किती मिळतो, 6 महिने 3 महिने आणि 2 वर्ष 1 वर्षाचा. ते पै पाहुण्यांनी देवाला जाऊनच त्यांचं ती वेळ संपतो आणि सत्कारामध्ये त्यांना काम करायला वेळ कुठं आहे. म्हणजे कुठलीही निवडणूक असू दे, निवडणुकीपुरतं राजकारण, निवडणुकीनंतर जनहिताच्या योजना प्रामाणिकपणे राबवल्या पाहिजे. मी पुन्हा एकदा म्हणतोय, काही वेळा असं आहे की पैसे खावा पण काम तरी चांगलं करा, अशी पण आता लोकांची मानसिकता तयार झाली आहे. आणि आता मी तुम्हाला म्हटलं असं की बऱ्याचदा होतं काय की मुद्दाम एखादा विषय सभागृहामध्ये तावातावानं मांडायचा, त्या अधिकाऱ्यांवर धारेवर धरायचं आणि नंतर मग त्याच्याशी मांडवली करायची. हा जो एक ट्रेंड पडला आणि सगळ्यांना कळत चाललंय. मी तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही जेव्हा आता हे वरायचं प्रकरण काढलं, ड्रेनेज घोटाळा काढला, 100 कोटीच्या रस्त्यांबद्दल का तुम्ही बोलत नाहीये? 100 कोटीच्या रस्त्यावरती साहेब, आता 100 कोटीमध्ये माझ्या ऑफिसच्या दारातला पण 5 कोटीचा रस्ता चालू, येऊन बघा काय क्वालिटीचं आम्ही तिथे काम करून घेतले. आता सांगतो ना, ज्यावेळी आपण मंगळवार पेठेतलं तो रस्त्याचं काम चालू केलं आणि आता ते वाहून गेलं म्हणतात, अजून एक त्यावरती 2 लेअर आहेत, गटर आहेत अजून. बरोबर पावसाच्या तोंडावरती साहेब काम चालू केलं. त्याला म्हणजे आता सिमेंट आपण जर स्लॅब टाकला तर 21 दिवसाच त्याला आपण पिरियड देतो की बाबा वाळायसाठी, पाणी मारायसाठी. इथं असं रस्त्यात डांबर ओतलं, रोलिंग केलं की इकडे वाहतूक चालू. काय क्वालिटी राहणार आहे? पण याच्यावरती अंकुश कुणाचा? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचा. असोसिएशन, आम्ही पत्रकार म्हणून का तुम्ही लोकप्रतिनिधी? महानगरपालिकेची ही जबाबदारी प्रामुख्यानं त्या अधिकाऱ्यांची आहे. 100%. त्या अधिकाऱ्यांनी चांगल्या क्वालिटीचं काम करून घेणं हे त्यांचं काम आहे. नगरसेवक असतील किंवा राजकीय नेते असतील, कोणाचं नाव घेणार नाही, त्यांनी पैसे आणायचं काम करायचं. नगरसेवकांनी काय करायचं, ही कामं सगळी मंजूर करायची आणि अधिकाऱ्यांनी ती अंमलबजावणी करायची. व त्या आपण ठरवलेल्याप्रमाणे हे काम झालंय का नाही हे त्यांनी बघायचं आहे. पण तिथंच तर घोडं पेंट खाते. आपले अधिकारी प्रामाणिक नाहीत म्हणून तर आज आपण चर्चा करतोय. म्हणजे काही दिवसांपूर्वी आम्ही बातमी दिली होती, तो काही स्प्रिंकलर टँकर घेतलाय. हो, त्या स्प्रिंकलर टँकरसाठी 1,32,00,000 खर्च दाखवलाय. काय चाललंय? म्हणजे ते एनकॅप किती बोगस प्रकार आहे. एनकॅप मधून घेतलाय आणि एनकॅप मधून एक केंद्र शासनाची योजना आहे, त्या काय घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते त्याची किंमत म्हणून घेतला तो नाही. त्याची किंमत, त्याची गरज आहे का पुढचा भाग, पण त्याची किंमत मी या क्षेत्रातल्या तज्ञांशी विचारलं कोल्हापुरातल्या, ते म्हणले 50 लाख ते 60 लाख म्हणजे शेंडी दांडी. मग ते जसं मगाशी म्हटले की 21 लाखाच्या कामाला 1,32,00,000 रुपये, 2,35,00,000 रुपये. तर इथं जर 60 लाखाचं वाहन 1,32,00,000 घेतलं असेल, तुम्ही मंद स्मित करताय. तुम्हाला हे सगळं माहिती आहे. आता रस्त्याचा विषय निघाला, मी 2च उदाहरण देतो तुम्हाला यामध्ये. आता तुम्ही रोज या कलेक्टर ऑफिसच्या रस्त्याने येता, कायम तिथं वरणी सगळीकडे पाणी यायचं आणि रस्ता बाद व्हायचा. मी स्वतः त्याचं इस्टिमेट केलं 60 लाख रुपये आणि ते काम करायला लावलं. रिसर 3 महिन्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर झाल्या आणि आता ते काम चालू आहे. तसंच चप्पल लाईनचा रस्ता कायम बाद होतो म्हणून मी DPDCला होतो सदस्य, त्यावेळी त्या कामाला 70 लाख रुपये दिले, 72 लाख रुपये दिले, छत्रपती शिवाजी चौकापासून वरती पापाच्या तिकटीपर्यंत. तो रस्ता केला, आता तो बाद होणार आहे का? ज्या ठिकाणी पुराचं पाणी येतं आमच्या, म्हणजे हा लाईन तुमचा न्यू पॅलेसपासून कदमवाडीपर्यंत, जाधववाडी कदमवाडी, ह्या सर्व भागामध्ये मी कॉन्क्रीट रोड केलेत. यशोदा पार्कमध्ये तर 7 वर्षापूर्वी कॉन्क्रीट रोड केला, आज जावा नवीन आहे तसा आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल करताय की जर लोकप्रतिनिधी खमका असेल तर ते काम होऊ शकतं, करायला पाहिजे. मग याचाच दुसरा अर्थ असा आहे की लोकप्रतिनिधी कमी पडतायत म्हणून हे असे अधिकारी मस्तवाल मुजोर होतात. आपण मान्य केलंच पाहिजे. म्हणजे 1 रुपयाची वस्तू 5 रुपयाला 10 रुपयाला खरेदी करायची, काम कुठलंही चांगलं करायचं नाही. कोल्हापूर शहरातील रस्ते, ड्रेनेज, सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरावस्था आणि वानवा, हे तिन्ही प्रकार.
म्हणजे कोल्हापुरातल्या समस्यांचा पाढा वाचायचा तर तो कायम चालवणार, ते रोज सगळ्या दैनिकांमध्ये आम्ही बी न्यूजमध्ये दाखवतोय. पण ही जी आता नवीन वृत्ती आहे की जाऊ तिथं आंबा पाडू, त्याचं काय काय बहुजन हिताय बहुजन सुखाय हे महापालिकेचं ब्रीदवाक्य आहे. ते आता उलट झाले, कारभारी हिताय आणि अधिकारी सुखाय, एवढंच चालू आहे. बाकी जनतेशी काही देणं घेणं नाही. आणि मी आज मुद्दाम सांगू इच्छितो की आपले जे आत्ताचे नूतन पोलीस अधीक्षक आलेले आहेत, गुप्ता सर, योगेश कुमार गुप्ता, यांनी त्यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्यानं बदलीसाठी जेव्हा 30,000 रुपये घेतले तेव्हा त्या अधिकाऱ्याला ताबडतोब निलंबित केलं. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे जाहीरपणानं की त्यांनी स्वच्छतेची मोहीम आपल्या कार्यालयापासून सुरू केली. पण मग कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त मॅडम या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेण्यात बघायला पाहिजे. मी सुरुवातीला म्हटलं असं, गेली 5 वर्ष महापालिकेमध्ये नगरसेवक नाहीये, अधिकारी राज आहे, म्हटलं तर खूप चांगलं काम करता आलं, पण केलं नाही. तुम्ही त्याच्यावर म्हटलेलं आहे आता जी काही चौकशी समिती आयुक्त मॅडमनी नेमलेली आहे, या समितीबद्दल समाधानी आहात तुम्ही पण आहात आणि तुम्ही तरी आहात का? आता कसं आहे, ज्यांची नावं त्या याच्यामध्ये आहेत त्यांना फिर्यादी केले, ज्यांच्यावरती आरोप आहे आणि ज्यांच्यावर आरोप केलेत यापूर्वी, आता नाव घ्यायला नको, प्राध्यापक जयंत पाटलांनी आता ह्या रिसेंटली या महिन्यापूर्वीच त्यांचे 1-2 महिन्यापूर्वीच त्यांच्यावर आरोप केले होते, मस्कर साहेब. हो, मस्करांच्यावर. नाव घेतलंच पाहिजे. आता मला असं वाटतंय की आपल्याला जे सत्य आहे त्यांना त्या टेक्निकल कमिटीमध्ये घातले. आता याच्यामध्ये दुसऱ्या ज्या चौकशी समितीच्या ज्या आहेत त्या सहाय्यक अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर मॅडम, त्या दरेकर मॅडम तशा एकदम प्रामाणिक आहेत, परंतु त्यांना टेक्निकल काहीच कळत नाही, कळणार पण नाही, कारण त्या प्रशासकीय सेवेतले आहेत. त्यामुळं मस्कर जे सांगतील किंवा त्यांना जे काही इनपुट्स मिळतील ते त्या समितीचा अहवाल असेल. साहेब, यातली मला सगळी माहिती आहे. ज्यावेळी हा चौकशी अहवाल येईल, कसं आहे, आता जसं आपण एखादी गोष्ट न्यायालयीन बाब आहे आपण बोलायला म्हणतो, आता माझं काय म्हणणं होतं, यात भ्रष्टाचार झाला आहे आणि भ्रष्टाचार झाला हे सिद्धच आहे, म्हणजे तिथं कामच नाही. ते काय सगळे पत्रकार तिथे जाऊन आले, छायाचित्रकार. तुम्हाला एक मिनिट थांबवतो. मी त्याच्याबद्दल जी काही माहिती घेतली त्यात एक असं असतं, एक मोबिलायझेशन ऍडव्हान्स किंवा एक त्याचा मटेरियलसाठीचा ऍडव्हान्स नाही, पद्धतच नाही महापालिकेत नाहीये. कारण ते काही नॅशनल किंवा मोठ्या कामांसाठी तशी आहे मोबिलायझेशन ऍडव्हान्स. काहीच संबंध नाही. एमबी लिहित असताना एमबी म्हणजे तुम्ही मगाशी म्हटला, ते एमबी मध्ये लिहायचं असतं की एवढं मीटर काम झालं, ही एवढी पाईप आहे, एवढं त्याचं कॉन्क्रीट झालंय, त्याची लांबी कोणी रुंदी करून ते फायनल बिल करतात. ऍडव्हान्स म्हणून कुठेही त्या एमबी मध्ये उल्लेख नाही आहे. मुळात हे 5 नंबरचं बिल माझं पहिल्यापासून म्हणणं आहे, हे 5 नंबरचं जे बिल झालेलं आहे, पहिली 4 बिलं जर बघितली, मी पत्रकार मित्रांना पण दिलेली आहेत, तर 5 नंबरची बिलं ही टोटल त्यामध्ये सहीची तफावतच आहे. म्हणजे त्यात सह्या बोगस आहेत की त्या अधिकाऱ्यांच्या बोगस आहेत. साहेब, अधिकाऱ्यांच्या सह्या नाही आहेत, नाहीच आहे. म्हणजे आता ते मी म्हणतोय तसं, मी म्हणतोय म्हणून ऑथेंटिक नाही. आता हे पोलीस चौकशीमध्ये फॉरेन्सिक लॅबला जाऊन तपासून येणारच आहे ना. आता ह्या 4 बिलांचे सह्या एकत्र दिसतात. तो महाविकास आघाडीच्या काळातला कॉन्ट्रॅक्टर आहे म्हणून त्याला धरलेत का ओव्हरऑल महापालिकेमध्ये शुद्धीकरण मोहीम व्हावी म्हणून धरलेत? नाही, धरायचा संबंध नाही त्यामध्ये. मी मगाशी काय म्हटलं, मला परवा पत्रकाराने विचारलं, बावड्यातील आहे म्हणजे तुला राजकीय वास काय लागतो का? आता उगाच आम्ही कशाला आरोप करू राजकीय वासाचा? जे राजकीय वास होता त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या विरोधात भांडले ना, पण हे राजकीय वास दिसतच नाही. उगाच आपण मग परत त्याला वेगळं वळण लागणार ना. ऍक्च्युली नाही ते नाही आहे तर सिद्ध होणार आहे. बरोबर. आता यामध्ये 5 नंबरचे बिलाचं आता जे एमबी रेकॉर्डिंग झालंय, ही मुळात एमबी वेगळीच आहे. पहिल्या 4 बिलाची एमबी वेगळी आहे. बरं. आणि त्यामध्ये सरळ सरळ दिसून येते, पहिल्या 4 बिलामध्ये हाताने लिहिले एमबी आणि ही शेवटची एमबी टायपिंग केली. हा सगळे तफावत आहेत. माझा म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे, यामध्ये जे काय दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आणि त्यामध्ये चुकीचं काय तर कोण पण अधिकारी असू दे. पण मग आत्ताची जी आता चौकशी समिती आयुक्त मॅडमने नेमलेली आहे, त्यांच्याकडनं तुम्हाला आशा आहे का की हे खरोखर न्याय देतील म्हणून? साहेब, त्यांना द्यावंच लागेल, कारण त्याच्या तक्रारदार मी आहे. त्यांनी चुकीचं काय केलं, मी साहेब आता क्लास 4 कॉन्ट्रॅक्टर, मी क्लास 1 कॉन्ट्रॅक्टर होतो. बरं. मी स्वतः कॉन्ट्रॅक्टर आहे, मला त्यातलं सगळं माहिती आहे. ते साहेब करू शकत नाहीत, करतो म्हटलं तर करू शकत नाहीत. आणि काय सांगू तुम्हाला? काय वाटते गाडगे साहेब, महापालिकेतला हा कारभार सुधारण्याची काही धुगधुगी आशा आहे का? वाटतं का ही बजबजपुरी अजून ही दलदल वाढत जाणार? कारभार सुधारेल, पण त्याच्यात महत्त्वाचा जो हे आहे की स्टाफ पाहिजे, नवीन माणसं. कसं होतं की एखादा प्रामाणिकपणे, आता कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा काही चांगले इंजिनियर्स आहेत, प्रामाणिकपणे व्यवस्थित काम करतात, त्यांना साईड आऊट केलं जातं. ही जी प्रवृत्ती काही मोजके जे
आपण ज्यांना मराठी भाषेत म्हणतो बोके आहेत, मलिदाचे बोके आहेत, ते एखादा इंजिनियर मिसळत नसेल तर त्याला कसं हे करायचं, हॅरेस करायचं, ह्या ज्या गोष्टी होत आहेत ते मिसळत नसेल म्हणजे तो आपल्या कंपूत यावा आणि आपण मिल बाटके खाऊ याची ही वृत्ती त्याकडे यावी हा प्रयत्न असतो. साहेब PWD असू दे, जिल्हा परिषद असू दे, यामध्ये आता शहर अभियंता हे पद आहे, हे साहेब 3 वर्षांना रोटेट झालं पाहिजे. मी इथून ते सोलापुरात गेले पाहिजे, सोलापुरातले इथं आले पाहिजे, पुण्यातला इथं आला पाहिजे, ही सिस्टीम लावायला पाहिजे. कारण काय झालंय, एकच इंजिनियर 15 वर्ष, एकच इंजिनियर 17 वर्ष. पण आता राज्य सरकारमध्ये दिले पक्षाचं तुम्ही नेतृत्व करताय, आम्ही पत्र दिलंय मी, आता होणार. ते खरं आहे की अनेक महानगरपालिकांमधले सिटी इंजिनियर बदलतच नाही वर्षानुवर्षे. सिटी इंजिनियर काय अनेक अधिकारी ठाण मांडून बसलेले असतात, तो बदलावा. आणि काय झालंय मगाशी म्हटलं असतं की जन्म मृत्यूच्या दाखल्यापासून ते TP पर्यंत, आणखीन कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरच्या छोट्या मोठ्या कामापासून ते अगदी घरातलं पाणी मीटर, त्या पाण्याचं रिडिंग घेणारशी येण्यापर्यंत सगळेजण मागणी करतात आणि हल्ली तर बिनधास्त मागणी करतात. म्हणजे आता या प्रकरणामध्ये 80,000 रुपये एका महिला अधिकाऱ्यानं जीपे वरती घेतलेत. म्हणजे आता त्यांची भीती पण मोडलेली आहे. म्हणजे पूर्वी टेबला खालून पैसे द्या म्हणायचे, आता बिनधास्तपणे मागतायत ऑनलाईन द्या, डिजिटल इंडिया. काय म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हणालात की नाही की त्या ठेकेदारानं काही ॲडव्हान्स बिल उचललंय असं तो म्हणतोय, त्यानं दावा केलाय. ऍक्च्युली महाराष्ट्र शासनाकडून जेव्हा निधी येतो आपल्याला, नाना माझं चुकत असेल तर चुकते की शासन काही एकदम 100 कोटी रस्त्याला देत नाही. ते कसं आहे की पहिल्या टप्प्यातली कुठली कामं करणार आहे त्या टप्प्याटप्प्यानुसार ते निधी देत राहतात, आणि ते काम पूर्ण झालंय का नाही हे शासनाला त्याचा रिपोर्ट द्यायला लागतो. त्यानंतर मग पुढचा स्टेप येतो, पुढचा निधी. ह्या कामाला नाही, हे छोटं काम आहे. हे छोटं मी काय सांगा तुमच्या छोट्या मोठी व्याख्या काय हो, किती कोटीपर्यंत म्हणजे छोटं, आम्ही गरीब माणसाला सर्वसामान्य माणसाला कळू दे तरी तर ऍडव्हान्स बिल द्यायचा संबंध येतो. संबंध पण भारत डेप्युटी बिल म्हणजे 2.5-3 कोटी म्हणजे छोटं बिल. साहेब नगरोत्थानची कामं असतात ना, आता हे 2,85,00,000 नगरोत्थानमधून हे पैसे यायला दिले होते. आता मी आता परवा 22 कोटीचा GR आलेला आहे, त्याला 10% पैसे लावून 2,20,00,000 रुपये देऊन पैसे आले. टप्प्याटप्प्यानं आता परत 7% द्यालेत, परत 10% द्यालेत. पहिले GRला पैसे सगळे यायचे. मी इथून पाठीमागे आम्ही जे काही GR आणले त्याचे सगळे, आता समजा 3 कोटीचा मी आता छत्रपती संभाजी महाराजांचा 2 कोटीचा GR आला, ते सगळे पैसे आलेले होते. आता जरा शासनाची अडचण असल्यामुळे त्यांनी टप्पे केलेत, पण टप्प्यानुसार त्यांचं म्हणणं बरोबर आहे भारत चव्हाण साहेबांचं की टप्प्यानुसार पैसे येतात आणि ते टप्प्यानुसार काम झालेले पैसे देतात. ॲडव्हान्स हा सिस्टीम महानगरपालिकेमध्ये नाही जाईल. म्हणजे त्यानं कुठल्या तर पाईप समोर उभं राहून ह्या पाईपा आणून ठेवल्यात म्हणून मला तिने पैसे दिले, आता तो त्याचं बाजू मांडणार, बचाव करायला बघणार. आणि मला काल पण एका पत्रकाराने विचारले की बाबा ह्या टक्केवारी संदर्भात तुमचं काय मत आहे, तुमचा काय आरोप आहे. मी म्हटलं त्यानं आरोप केलेला आहे, त्यावरती आता पोलीस फौजदारी केस झालेली आहे. फौजदारी केसमध्ये ज्या लोकांनी अशा पद्धतीनं कोणी चेकद्वारे असतील, कोणी गुगल पे असतील किंवा फोन पे असतील, किंवा पैसे घेतानाच किंवा देतानाच त्यानं ऑडिओ केला असेल, व्हिडिओ केला असेल, ह्या सर्व गोष्टीची चौकशी करून जे कोण दोषी आहेत त्यांना साहेब त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करून न थांबता त्याच्यावरती कडक कारवाई करून महाराष्ट्राला एक संदेश घ्यायला पाहिजे की अशा पद्धतीनं जर काम केलं, जनतेचे पैसे जर आपण खाले, तर अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था वापरली जाते. आता मी कोणाचं अधिकाऱ्याचं नाव घेत नाही साहेब, कोल्हापुरात असे बरेच अधिकारी आहेत ज्यांच्यावर अँटी करप्शनची साहेब कारवाई झाल्या, परत वर्षभरात कामावर आलेत आणि परत ते दिमाखानं काम करतात, परत पैसे खातात. काय तर एखादा साहेब कायदा, मी म्हणतोय ज्यावेळी संविधान, म्हणजे हे मगाशी म्हटले सासरचा कायदा अजून बदललेला नाही, असं संविधानमध्ये बदलून काय करता येत असेल तर त्यासाठी संविधान बदला. की एखादा माणसानं अशा पद्धतीनं अधिकाऱ्याने केला असेल तर तो विथ प्रूफ गावत असेल, समजा मंगळसूत्र चोरलेला आहे आणि तो व्हिडिओ रेकॉर्डिंग झाला आहे आणि त्या माणसाला जर परत 15 दिवसांनी सर जामीन होत असेल तर ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही, ते कायदा बदलासाठी काय लागेल ते सरकारनं यावेळी करायला पाहिजे. जसंच भ्रष्टाचारमध्ये जो माणूस आता ऑनलाईन पेमेंट घेतलेला माणूस किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये घेतलेला माणूस किंवा त्याच्याकडे काय ऑडिओ पुरावा असेल, अशा माणसांना परत नोकरीमध्ये कुठेही थारा देता कामा नये, असे कायदा करणं गरजेचं आहे. काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी समोर भेटलो होतो आणि त्यांना विचारलं होतं, तुम्ही एवढं शिकलाय, एवढी चांगले म्हणजे तुम्ही उच्च विद्याविभूषित आहात, तुम्हाला 6वा 7वा 8वा वेतन आयोग लागू, तुम्हाला व्यवस्थित तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड चांगलं आहे,
असं असताना तुमची भूक का संपत नाहीये? आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीनं भ्रष्टाचार करून लाच घेऊन पैसे आपल्या घरी घेऊन जाता, ते तुम्ही तुमच्या मुलांच्या डोळ्याकडं बघू शकता, ताठपणानं बघू शकता. त्या माणसानं गाडीला स्टार्टर मारला आणि गेला. मला सगळ्यांना असं विचारायचंय की लाचखोरीतनं काय मिळतं? म्हणजे जनतेचे पैसे हे वापरतायत हा एक भाग झाला, पण त्यांचं स्वतःचं काही मॉरल, ज्याला आपण म्हणतो की आपला आत्मा असतो जागा, तो आहे का नाही का? तो आत्मा पण मेलेला आहे. आणि मला असं वाटतंय की आता जसं सत्यजित कदम म्हटले की आयुक्त मॅडमनी जर याबद्दल खरोखर कठोर भूमिका घेतली आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं तर एक चांगला मेसेज जाईल. जसं SP साहेबांनी त्यांच्या कार्यालयापासून स्वच्छता मोहीम केली तसं आयुक्त मॅडमनी केलं पाहिजे. खरं तर आज आयुक्त मॅडम आम्ही बोलवणार होतो, पण त्या फोनच घेत नाहीत, त्या येत नाहीत कुणाशी कुठे बोलायला. पण माझे त्यांनाही आवाहन आहे की तुम्ही लोकांसमोर येऊन महानगरपालिकेत काय होतंय, कशा पद्धतीनं कामकाज चालू आहे, काय सुधारणा होत आहेत, हे लोकांसमोर सांगितलं पाहिजे. काही बोलायचंय, शेवटच्या टप्प्यात आलोय. आपल्याकडे भ्रष्टाचार जर आटोक्यात आणायचा असेल तर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधला पाहिजे. आता आपल्याकडे स्वच्छता कचऱ्याच्या संदर्भात फार कोल्हापुरात अगदी वाईट परिस्थिती आहे. हे कचरा उचललाही जात नाही, जो टाकलेला आहे त्याचा वेगळा विषय आहे, लाईन बाजार तिथल्या जनतेचा विषय. हे असे जे विषय आहेत, आता बाकीच्या महानगरपालिका वगैरे जर पाहिल्या, जे इतकं सुंदर सुंदर कचऱ्याचं नियोजन ते करून लोकांचे, इंदोरसारखं शहर गेले 10 वर्ष 1 नंबर भारताचं स्वच्छ शहर म्हणून ते ती शहरं पूर्वी कोल्हापूर, आपल्याकडे कागल नगरपालिका खूप चांगलं काम करते. कोल्हापूर आपलं शहर म्हणजे हे आता 70 वर्ष 75 वर्ष सोडली तर त्याच्या अगोदर पर कॅपिटा इन्कम मध्ये 1 नंबर होतं. शाहू महाराजांच्या कृपेमुळे कृषी उत्पन्नावरती आणि जे काही स्मॉल स्केल इंडस्ट्री होती त्याच्यावरती होतं पैसे. कोल्हापूर म्हणून सगळी कुठलीही शासनाला जर एखादा प्रायव्हेट प्रोजेक्ट राबवायचा झाला तर त्या कोल्हापूरचा विचार करत होते. कुठलीही योजना राबवायची झाली त्याचा पायलट प्रोजेक्ट का, तर कोल्हापूरच्या लोकांच्याकडे आर्थिक सबूतता आहे म्हणून इथं प्रयत्न करून बघूया, इथं झालं तर दुसरीकडे होईल. आणि सगळे प्रयोग पहिल्यांदा कोल्हापूरवर करून बघूया. मग ते हे सगळे आता परीख पूलचा विषय किती वर्षाला पाणी शकते, पण मी तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो, त्या ठिकाणी 2.25 कोटी रुपयाचा निधी मी दिलेला आहे. त्यामध्ये आता काम चालू होते. परवा आमच्या अधिकाऱ्यांच्यावर सगळ्यांच्यावर व्हिजिट झाली. येणाऱ्या पुढच्या पावसाळ्यामध्ये, आता हे काम पावसाळ्यानंतर पूर्ण होईल, पण पुढच्या पावसाळ्यापासून तिथं पाणी साहेब साठण्याचं बंद होणार. पण नाना, मुळात आता एक फ्लायओव्हर आहे कोल्हापुरामध्ये. कोल्हापूर किती माग आहे? म्हणजे बाकीच्या ज्या टायर 3 सिटीज आहेत तिथं काय काम झालं? अहमदनगरमध्ये, अहिल्यानगरमध्ये ज्या पद्धतीनं शहरातनं मुख्य फ्लायओव्हर गेलेला आहे, सगळी वाहतूक कोंडी गेली. आपल्याकडे कुठल्याच स्तरावरती काम होत नाही. मग काही वेळा असं वाटतं आपण एकीकडं महानगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी सगळे आग्रही आहोत, 100% हद्दवाढ व्हायला पाहिजे, पण महानगरपालिकेतला हा भ्रष्टाचार, ही बजबजपुरी थांबणार आहे कशी आणि कधी? म्हणजे काही वेळा तुम्ही म्हटलं तसं हे सगळं राम भरोसे सुरू आहे का नाही? वस्तू देते काय, कोण कसं काय चाललंय? जो तो अधिकारी येतोय, आपला मनमानी कारभार करतोय. म्हणजे मला काही दिवसांपूर्वी एक पत्र आलेलं होतं की या सगळ्या महानगरपालिकेतल्या, जिल्हाधिकारी कार्यालयातल्या, PWDच्या, इरिगेशनच्या अधिकाऱ्यांनी दर वर्षाला त्यांचं उत्पन्न आणि त्यांची मालमत्ता याचं एक जाहीर परिपत्रक काढलं पाहिजे. नियम आहे काढायचा, पण देत नाही. कोण देतोय? कारवाई करायला आपणच करायला पाहिजे त्यावर पाठपुरावा. प्रत्येक अधिकाऱ्यांची काय मालमत्ता आहे, त्यांचे काय आर्थिक स्रोत आहेत, त्याशिवाय हे थांबणार नाही. आता त्यात नाही ते पळवाट काढतील, कारण आपल्याकडे जे लाचखोरीचा सगळ्यात मोठा नियम असा आहे ते म्हणजे पळवाट शोधायची आणि त्यातून पैसे उकळायचे. तुर्तास मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जोपर्यंत जनमताचा दबाव वाढत नाही, माध्यमांचा दबाव वाढत नाही आणि खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी हे प्रशासनावरती अंकुश ठेवत नाही, तोपर्यंत या परिस्थितीत सुधारणा होणार नाही. याच्यावरती कृती समितीचा दबाव पडत नाही का? तो एक वेगळा मुद्दा आहे. हे कृती समिती आणि सत्यजित नाना कदम यांच्यात गेल्या काही दिवसामध्ये सुरू झालेलं वाकयुद्ध, हे मला एकदा विचारायचंय. पण कधी कधी तुम्ही पण कृती समितीचा भाग होता. मी सांगितलं माझं एक म्हणणं आहे की तुम्ही जसं म्हणाला की जनमताचा दबाव वाढला पाहिजे, आणि खरोखरच आहे. कारण काय होतं, जोपर्यंत नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, त्यांच्या भागामधले ज्या विकास कामामध्ये तो काम चांगल्या दर्जाचं करतोय का नाही, हे ज्या वेळेला तिथे उभा राहून विचारणार नाहीत ना,
तोपर्यंत हे लोक यामध्ये चव्हाण साहेब तुमचं म्हणणं 100% मला मान्य आहे. कारण पण नाही एक मिनिट आहे सांगतो कुणाची? की महानगरपालिका नागरिकांची आहे. नाही, हो. साहेब, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो म्हणजे स्थानिक नाही, ते नाही, आपण साहेबांचं मत एकदम बरोबर आहे. पण कोल्हापूरमध्ये काय झालंय, गटबाजी असल्यामुळं मी केलेल्या कामाचं कसं थांबवायचं हे प्रकार जास्त झाले. आडवं पडायचं. जसं अल्ट्राची नाही 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 राजकारणाचा नाही 100% बरोबर आहे की. आता मी सांगतो ना, शासकीय ग्राउंडमध्ये बॅडमिंटन कोर्ट काम करत असताना साहेब एवढा आम्हाला प्रचंड त्रास झाला. कोल्हापूरमध्ये 4 कोर्ट नाहीत म्हणून नॅशनलला माणसं नाहीत. आपली मुलं सांगलीला आणि इस्लामपूरला खेळायला जातात. ते काम करत असताना आम्हाला तिथं प्रचंड त्रास दिला लोकांनी. नाही नाही, हा गरिबांचा खेळ नाही, हा श्रीमंतांचा खेळ आहे, या ठिकाणी हे करायचंच नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. आपल्याकडे कोणत्याही चांगल्या कामात खो घालणे, आडवं पडणे ही जी काही वृत्ती आहे ही तर भयंकर भीषण आहे. आणि मगाशी तुम्ही म्हटला तसं आपल्याकडे आंदोलनं खूप होतात. म्हणजे आंदोलन करणाऱ्यांचा हेतू काय हा सुद्धा तपासणी वेळ आहे. याच्याबद्दल पण आपण संवाद प्रतिवादचे 2 एपिसोड राहिले. म्हणजे आंदोलन करायचं आणि मागं जाऊन व्यवस्थित आपली आपली फिल्डिंग लावून घ्यायची आणि त्यांच्याकडनं त्या अधिकाऱ्यांकडनं आपले स्वतःचे हप्ते सुरू करून घ्यायचे. नाही, ह्याची मी माहिती आता साहेब, हे आता तुम्ही मगाशी मला सुरुवात झाल्या चांगली गोष्ट आहे. कोल्हापूरच्या जनतेतनं मला एवढे प्रचंड त्याबद्दल कॉन्टॅक्ट चालू आहेत आणि माहिती पण मला मिळालेली आहे. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये मला ह्याबद्दल सगळी माहिती येते आहे पूर्ण. त्याच्या पाठीमागे मी साहेब ज्या नागरिकांना कोल्हापूरच्या असे अजून काही घोटाळे तुमच्याकडे असं पण तुम्ही म्हटलं होतं? नाही नाही, आता यायला लागलेत बघे की सत्यता झाली तरच बोलावं लागेल ना त्यावर. बरेच लोक सांगायला लागलेत, फक्त सांगून होत नाही ना. मग भविष्यात सत्यजित कदम कृती समिती निघणार का? मी कृती समिती काढणार नाही साहेब. बरं. मी पहिले आदरणीय ND पाटील साहेब, पानसरे साहेब निवासते होते त्यावेळी ते कृती समितीत साहेब काम केले आणि अभिमानानं काम केले पहिल्यापासून. आणि त्यांच्याबरोबर पहिला जाणारा नगरसेवक तत्व जपलेली माणसं होती. त्यांच्या खुर्ची त्यांच्या खुर्ची धरून आम्ही उभारलेलो होतो आणि तो आदर्श आम्ही साहेब ठेवला आहे 100%. आणि त्यात कुठेही त्यात फरक पडणार नाही. पण लोकांना जो होणारा नाहक त्रास आहे आणि कोल्हापूरची जी बदनामी व्हायला लागली आहे ती थांबवण्यासाठी आम्ही साहेब रस्त्यावर उतरणार. त्यावेळी जनता 100% मला गॅरंटी आहे. आता एका ह्या प्रकरणामुळे एवढं प्रचंड मोठे लोकांचे ज्यांना त्रास झाला, ज्यांना ह्याबद्दल माहिती होती ती एवढं प्रचंड ओघ चालू आहे की 100% त्यावरती साहेब पर्याय निघणार. ठीक आहे, तुमच्या तोंडात साखर पडो आणि कोल्हापूर महानगरपालिकेतील हा जो काही भ्रष्टाचारी कारभार आहे याला कुठेतरी अंकुश लागावा, त्याला कुठेतरी पायबंद बसावा. माध्यमं त्यांची काम करतात, पण आता झाले काय, लोकांची शॉर्ट मेमरी आहे. आज काय बातमी आली 1-2 दिवस चर्चेला असते, नंतर ती मागं पडते. आणि अधिकाऱ्यांना पण माहिती आहे आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही. जोपर्यंत कमवून घ्यायची दिवस आहेत तोपर्यंत कमवून घ्या. आणि मग त्यासाठी कसली तत्व नसतात, काही नसतात. घाडगे साहेबांनी मगाशी खूप काही मला सांगितलेलं होतं की इथं कशा पद्धतीनं काम चालतं. त्यांनी एकदाच सांगितलं की मी 2004 साली माझं गव्हर्नमेंट लायसन्स सरेंडर केलं. मला या घाणीत उतरायचंच नाही आहे. तुमच्यासारखी माणसं खरोखर म्हणजे असं म्हणतात यू हॅव टू बी इन द सिस्टीम टू चेंज द सिस्टीम. त्यामुळे तुम्ही खरं तर असलं पाहिजे त्याच्यामध्ये, पण तुम्ही त्यातनं आता अलिप्त झालेला आहात. नाही साहेब, अलिप्त झालं म्हणजे सिस्टीम चेंज करण्याबद्दल आपल्याकडे कसं झालेलं आहे की सिस्टीम चेंज करणारा भांडणारा किंवा तो व्यावसायिक राहत नाही, मग तो पॉलिटिशियन झाल्यासारखं त्याला ट्रीट केलं जातं आणि कृती समितीचं परत नाव पडते. मग ते कसं होतं म्हणजे त्याला परत ते आज गुडफेत मी एखाद्या गोष्ट आता जसे साहेबांनी हा विषय काढला साहेब म्हणतायत, पण त्यामुळे त्यांना त्यांच्या पाठीमागं किंवा त्यांच्या मागं काय वेगळं लावलं ते राजकीय दृष्टिकोन ठेवून करतायत. हे राजकीय दृष्टिकोन मी पुन्हा एकदा जबाबदारीने सांगतो. आजच्या या चर्चेसाठी मी क्रीडाई कोल्हापूरच्या काही पदाधिकाऱ्यांना विचारलं होतं, यापूर्वी पण विचारलं होतं. महानगरपालिकेतल्या TPच्या भ्रष्टाचाराबद्दल हे सगळे लोक तावातावानं बोलतात, पण ते खाजगीमध्ये जाहीरपणे बोलत नाहीत. पुन्हा म्हणतात आमचं काम, आमची फाईल तिथं अडकून आहे कुठं, आणि पण त्यांच्याशी वाईटपणा घ्या, वाकडेपणा घ्या. आज कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टरना मी कॉन्टॅक्ट केला. 5 ते 6 लोकांना माझ्या रिपोर्टर्सनी कॉन्टॅक्ट केला. प्रत्येकजण साहेब धन्यवाद, पण आम्ही बोलू शकत नाही उघडपणानं, आम्हाला इथून पुढं काम करायचे. का तर पुन्हा एकदा आम्ही व्यावसायिक आहोत, आम्हाला या सिस्टीम बरोबर जुळवून घ्यायचे, पण यातून भ्रष्टाचाराला खत पाणी घातलं जाते. आणि त्यामुळं जसं आता भारत म्हटले, जसं मी म्हणतोय, जोपर्यंत आपली प्रत्येक माणूस म्हणून, नागरिक म्हणून आपण आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत यात काही बदल होणार नाही. कुणी किती आंदोलनं केली तरी त्याला पुन्हा राजकीय लेबल असतात. त्या आंदोलनामागं कुणाची काय सेटलमेंट आहे का, हेतू काय त्यांचे, असे प्रश्न निर्माण होतात. तर मला असं वाटतं चांगुलपणाचा आवाज वाढला पाहिजे. म्हणून मी आज तुम्हाला बोलवलेलं होतं. आज तुम्ही नाना कदम, भारत चव्हाण तिघही आले. एका संवेदनशील विषयावरती जेवढं शक्य होतं तेवढं बोलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.
अशा पद्धतीनं महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, CPR अशा सर्वच शासकीय ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढत चालले ही खरं आहे. म्हणजे एकीकडं कृषी क्षेत्रामध्ये खूप काही नवीन नवीन बदल होत आहेत, अनेक चांगली तणनाशकं येत आहेत, पण भ्रष्टाचाराची कीड संपवणारं एकही औषध अजून आपल्या देशात सापडलेलं नाही आहे, या जगात सापडलेलं नाही आहे. जोपर्यंत माणसाचा आतला आवाज त्याला सांगत नाही तोपर्यंत हे भ्रष्टाचाराची कीड थांबणार नाही. तुर्तास या तिन्ही मान्यवरांचे आभार मानतो आणि पुढच्या सोमवारी आणखीन एका विषयावरती आपण भेटणार आहोत आणि त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुर्तास आजच्या या चर्चेतून सगळ्यांनी एवढा जरी बोध घेतला की महानगरपालिकेच्या किंवा सरकारी यंत्रणेच्या कारभारावरती फक्त आणि फक्त कॉमन मॅनचाच अंकुश राहू शकतो, वॉच राहू शकतो, कुठल्या संघटनेचा नाही. धन्यवाद.